महायज्वा, महायज्ञः, महाहविः, स्तव्यः, स्तवप्रियः। 676 महायज्वा। महान च असौ यज्वा च इति। महान म्हणजे मोठा आहे आणि यज्वा म्हणजे जो यज्ञ योग्य विधीपूर्वक श्रद्धेने केला जातो असा यज्ञही जो आहे तो महायज्वा। लोकसंग्रहार्थ यज्ञान निवर्तयन इति। लोकांच्या कल्याणासाठी स्वास्थ्यासाठी जो यज्ञ करतो असा जो तो महायज्वा। मोठे यजनानुष्ठान करणारा असा जो। ज्यांनी महान यज्ञ केले तो राम। अश्वमेध यज्ञ त्यांनी केला। यज्ञ याच्याच कृपेने सगळे यज्ञ साध्य किंवा सिद्ध होतात असा जो तो महायज्वा। ओम महायज्वने नमः। 677 महायज्ञः। महान च असौ यज्ञः इति म्हणजे महानही आहे आणि यज्ञही आहे असा जो तो महायज्ञः। गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात यज्ञानां जपयज्ञोस्मी। सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञाच्या रूपात स्थित आहे। स्वतःच एक यज्ञ आहेत म्हणून भक्तिपूर्वक त्यांच्या जवळ गेलं की कृपाप्रसाद मिळतो। जपयज्ञ महान कारण सर्व यज्ञांचं आवश्यक साधन जप करणं आहे। मनात पवित्र विचारांची धारा जपामुळे सतत चालू ठेवतं आणि त्यामुळे आपण हा भवसागर पार करू शकतो असा जो तो महायज्ञ। मोठा यज्ञ करणारा असा जो तो महायज्ञ। ओम महायज्ञाय नमः। 678 महाहविः। महच्च तत् हविः च इति म्हणजे महान पण आहे आणि अर्पण करण्याची आहुतीही जो आहे तो महाहविः। ब्रह्मात्मनि सर्वं जगत् तत् आत्मयतया हूयते इति जे पूर्ण विश्वात पूर्ण ब्रह्मांड हे त्यांनी स्व म्हणून अर्पण केलेलं आहे। स्वतःच ते अर्पण केलेलं आहे असा जो तो महाहविः। महान भेट हवी म्हणजे यज्ञात अर्पण केली जाणारी वस्तू। मोठा हविर्भाग देणारा किंवा घेणारा सर्व काही तोच आहे। हवीही तोच, ते यज्ञ करणाराही तोच आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टीही तोच, करणंही तोच असा जो तो महाहविः। ओम महाहविषे नमः। 679 स्तव्यः। सर्वे स्तूयते म्हणजे सर्व त्याची स्तुती करतात, त्याचे उत्सव साजरे करतात, प्रशंसा करतात। न स्तोता कस्यचित इति पण तो कोणाचीही स्तुती करत नाही असा जो तो स्तव्यः। हा प्रशंसेला पात्र असतो। जीव सतत ह्याचं आवाहन करतात पण हा कोणाचंच आवाहन करत नाही। स्तवन करण्यास योग्य असा जो तो स्तव्यः। ओम स्तव्याय नमः। 680 स्तवप्रियः। अतएव स्तवप्रियः म्हणजे ज्याला स्तुती आवडते असा तो स्तवप्रियः। ज्याचं आवाहन समर्पित हृदयातून प्रेमपूर्ण मंत्रांनी केलं जातं। जेव्हा साधक ह्याच्या स्तुतीत रमून जातो तेव्हा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक व्यापातून तो मुक्त होतो। अशा क्षणी तो वर्तमान प्रकृतीच्या वर उठून दिव्य चेतनेच्या अवस्थेत परमेश्वराचा अनुभव घेऊ शकतो असा जो ज्याला स्तुती आवडते असा स्तवप्रियः। ओम स्तवप्रियाय नमः।